जय जय रघुवीर समर्थ। तुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक क्रमांक 57। आता काय करायचं? जगी होई जे धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे। आपण या श्लोकामध्ये सरळ सरळ जर अर्थ पाहायचा असेल तर आपल्या लक्षात येईल रामदास स्वामी सांगतायत, हे म्हणा तू या जगामध्ये मोहमायामधून मोकळा हो, उदासीनपणाने रामाचं नाम जपत राहा, नित्य नेमाने उपासना कर, भक्ती करीत जा। हे करत असताना आपलं आयुष्य कंठीत जा। त्यामुळे काय होईल? त्यामुळे तू या जगामध्ये धन्य होशील। संबंध जीवन सृष्टीकडे जर आपण नजर टाकली तर असं लक्षात येईल की एक नियमबद्धता आहे। पशु पक्षी कीटक जलचर त्या सर्वांमध्ये सुसूत्रता आढळते। हत्ती आवाडोळे सोडवत असेल, उलट वाकडा तिकडा असेल, परंतु त्यांच्यामध्ये तर असं नाहीये ना की एक डोळा डोक्यावरती दुसरा डोळा पायाला। अजून नाही तू दिसत स्पष्ट हे बघ। कारण काय थोडक्यात म्हणजे जीवन सृष्टीचा एक नियम आहे। म्हणून बुद्धी असलेल्या माणसानं काय करावं तर जीवनामध्ये जर कृतार्थ व्हायचं असेल तर धर्म जातीचं आचरण पाळत असताना आता दिसते नेहमी काय केलं पाहिजे? उदास राहिले पाहिजे। उदास कशासाठी असावं? उदास याचा अर्थ दुःखी मी म्हणत नाहीये। लोकांना असं वाटतं की उदास म्हणजे दुःखी, तर उदास म्हणजे याचा अर्थ की कुठलाही मोह महापास नसावा। एखादी गोष्ट मिळाली तर त्याचा आनंद नसावा आणि नाही मिळालं तर त्याचं दुःख नसावं, याला उदासीनता म्हणतात। आणि उदासीनतेमुळे काय होतं? उदासीनतेचा हात धरून भक्ती उपासना नित्यनेमाने करायची जर असेल तर त्यामध्ये काय होतं की जीव हा मुक्त होत असतो। जीवाला जर मुक्ती मिळवायची असेल ना तर मोह माया पाशामधून दूर राहिलं पाहिजे, म्हणजे कसं आहे उदासीन राहिलं पाहिजे। संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग। तुकाराम महाराजांनी भक्ती कशी केली की कुठल्या गोष्टीचं आशा मोह माया पाश किंवा मला अमुक केल्यानंतर हे मिळेल अशी कशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली नाही त्यांच्या। म्हणून काय केलं की भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग। काय असावं की आपलं एक ध्येय निश्चित असावं। एकदा आपला अंतरात्म्यामध्ये प्रेमाची ज्योत एकदा पेटली ना की मग ती कधी विझूच नाही। अशी अपेक्षा करायची की ती याच जन्मामध्ये भेटावी आणि ती बरेपर्यंत तेवत राहावी। काय होईल त्याच्यामुळे? त्याच्यामुळे मनाला एक आत्मिक आनंद मिळेल। आपलं काय झालेलं आहे बरं का, जीव हा काय की मोहमायामध्ये गुंतलेला आहे। जे प्राणिया कामी भरू देहाचेवरी आदरू मनोनी पडेला विसरू आत्मबोधाचा। ह्या आत्मबोधाचा विसर पडलेला आहे। कशामुळे? तर मोहमायामुळे। आणि आत्मबोधाचा विसर जो पडलेला आहे त्याच्यातून जागृती जर मिळवायची असेल तर काय करावं लागेल? जगी होई जे धन्य या राम नामे त्या सतत रामाचं चिंतन करावं, नामस्मरण करावं। आता लोकांना नामस्मरण करायला वेळ नाहीये। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय कुठल्या ना कुठल्या तरी कामामध्ये गुंतलेला आहे।
जे नश्वर काम आहे त्याच्यात जास्त मोहमाया आहे. आणि त्यामुळे काय झालंय की आपल्या धर्माची वाट मोडली आहे. जे धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे ते अय्यप येणे पडे संसार स्थिती. त्या संसारामध्ये काय झालेले की धर्म काय हाच आपल्या लक्षात येत नाहीये. आणि तो धर्म जर जागा ठेवायचा असेल तर आपण आजूबाजूच्या जगाकडे पाहिलं पाहिजे. संतांच्या चरित्राकडे पाहिलं पाहिजे. संत कसे जगले, त्यांनी जीवनामध्ये काय केलं आणि त्यांना जीवनामध्ये काय प्राप्त झालं त्याचा विचार केला पाहिजे. काय की सध्या चंगळवाद निर्माण झालेला आहे. चंगळवादामुळे काय होतं की मनुष्याच्या हातामध्ये पैसा येतोय पण सुख नाहीये. सिद्धांत असं सांगतो इच्छा असेल आणि प्रयत्न केला तर प्राप्ती व्हायला पाहिजे. आता हे पहा, तुमच्या मनामध्ये सुख मिळवायची इच्छा आहे स्वयंपाक करताना सुद्धा किचन वाटेवर आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्नही करताय का नाही मला सांगा. प्रत्येकाला सुख मिळवण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीचे प्रयत्न चालू आहे. ते सगळं संगत बघायचं म्हणलं कसं मग तुम्हाला का सुख मिळत नाहीये तर त्याचं साधन चुकलं. तुला माहिती का याच्यात जर डोकं घुसलं ना तर मग ते की प्राप्ती होत नाहीये. त्याच्यामुळे मी जास्त लक्ष नाही देत. एक छोटस उदाहरण सांगतो. जेवढं वेळ भेटेल तेवढं नाही तर जर आज आमचा मुलगा आल्यामुळे घरामध्ये काय करायचं होतं, बटाटे वडे करायचे होते. त्याच्यामुळे मी सगळं साहित्य दिलं, तेल दिलं, मीठ दिलं, कांदा दिली, मिरची दिली पण ते आणि बटाटेच नाही दिले. त्याच्यामुळे जास्त तर कधीपर्यंत बटाटे वडे तयार होतील? म्हणजे काय की जे साधन आहे ते चुकतंय आपलं. साधन नसेल तर प्राप्ती होणार नाहीये. आणि त्या जर साधनाचा विचार करायचा असेल तर काय केलं पाहिजे? संतांनी काय साधन निवडलं आपल्या जीवनामध्ये याचा विचार केला पाहिजे. न लगटी सायासे जावे नंतर सुख येतो करा नारायण खाईचं वेसुनी कराय की चित्त आवडे आनंद आळा बाबा. तुम्हाला फार वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही जिथे असाल, ज्या ठिकाणी असाल, ज्या स्थितीमध्ये असाल, ज्या अवस्थेमध्ये असाल, माणसं काय करतात की व्यवस्थेची सोय पहिली पाहतात. पंढरपूरला जाताना बऱ्याच लोकांना काही ठिकाणी व्यवस्था होत नाही. जे खरे वारकरी असतात ना ते व्यवस्थेचा विचार करत नाही. आपण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत त्याचा विचार करतात. आपली अवस्था काय असावा की त्या भगवान परमात्म्याचं एकदा दर्शन कधी होईल याचा विचार मनामध्ये असावा. आणि लोक म्हणतात की बाबा अमुक सोय झाली नाही, जेवण बरोबर नव्हतं, चहाच वेळेवर मिळाला नाही, नाश्ता नव्हता. ह्या सगळ्या क्षणिक सुखाच्या गोष्टी आहेत, ह्या टाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आपल्या चित्तामध्ये काय पाहिजे की या भगवंताची आस लागली पाहिजे आपल्याला. आणि या चित्तामध्ये ती भगवंताची जर आस लागायची असेल ना तर मोह मायापाशापासून दूर राहिलं पाहिजे. क्रिया भक्ती उपासना नित्यनेमी नित्यनेम आम्ही ते प्राणी जवळ काय होते की नित्यनेम आपला चुकतोय. आपल्या ध्येयाला लागणाऱ्या गोष्टी आपण ते कधी चुकत नाही. सकाळी उठलं की चहाची तरच झाली की चहा घेतो. तसंच त्या भगवंत परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर काहीतरी नेम केला पाहिजे ना. अंतरात्म्यापासून त्याला एक दिवस आठवलं पाहिजे. तुलसीदासांचा एक नियम होता. तुलसीदास रोज सकाळी बाहेर दिशेला जात असताना म्हणजे प्राणविधी जात असताना लोटा घेऊन जायचे आणि प्राणविधी झाल्यानंतर परत येताना त्या लोट्यामध्ये जे शिल्लक पाणी होतं ते एका वरच्या झाडावर ओतायचे. असा त्यांचा तो नित्य नेम होता. नित्य याचा अर्थ फार कडक आहे बरं का. त्याच्यामध्ये एक दिवस सुद्धा खंड पडत नाही असा त्या म्हणतात नित्यनेम. आणि मग त्याची प्राप्ती काय झाली तर त्यांना त्या वडाच्या झाडावर असणारे पिशाच्चे जे आहे त्याची भेट झाली आणि त्या पिशाच्यानी त्यांना पुढचा मार्ग सोपा करून दिला. तसं आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक नियम करावा. खरं म्हणजे जर तुमचा काही नियम नसेल ना तर सगळं अस्तव्यस्त होऊन जातं. पडे वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. आपल्या इंद्रियाला वळण पडलं पाहिजे. नको असलेल्या गोष्टी म्हणजे विषय वाचनेमध्ये आपलं मन पटकन गुंतत. एक छोटं उदाहरण सांगतो. आज सकाळी मी मंदिरात जात असताना कारण काही नाही छोटस असेल 2 महिला आपसामध्ये भांडत होत्या. आवाज थोडा वाढला
जाणारे येणारे माणसं पटकन तिकडे पाहायला लागले. ते 4 लोक तिकडे पाहतात म्हणून अजून दुसरे 4 पाहायला लागले. खरं म्हणजे ही विषय वासना आहे. मला सांगा याच्यातून लाभ काय बरं? याच्यातून लाभ काहीच नाही. पण आपलं मन काय करतं, नको त्या विषयाकडे धाव घेतं. आणि म्हणून कीर्तनाला येणार आहे ना? समर्थ रामदास स्वामी प्रत्येक वेळी करताना उपदेश हे मनाला करतात. तसं आपण आपल्या मनाला उपदेश करावा. मन हे फार चंचल आहे, ओढाळ आहे, अमुक आहे, तमुक आहे, क्षणात तिथं होतं, क्षणात सगळीकडे जातं, हे सगळं ठीक आहे. परंतु त्याला जर आवर घालायचा असेल, सोनाऱ्याकडे तुम्ही सोन्याची तार दिली आणि त्याला सांगितलं की याचा दागिना बनव, तर तो एकाग्र चित्ताने काय करतो, त्याचा दागिना बनवतो. तसं आपण या मनाला एकाग्र चित्ताने भक्तीकडे वळवायचं. त्याला एकदा गोडी लागली की ते निश्चित तुमचं काम सोपं होऊन जाईल. रेल्वे एकदा त्या रुळावरती आहे तोपर्यंत ती चालत राहते. रुळावरून खाली घसरली की रेल्वे पुढे जाऊ शकत नाही. तसं मन एकदा आपलं त्या भगवंताच्या चाकरीकडे एकदा लागलं, त्याच्या नामस्मरणाकडे एकदा लागलं ना, मग ते इकडे तिकडे जाणार नाही. आणि तिकडे जर ते मन लावायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, नित्य नेम केला पाहिजे. आणि तो नित्यनेम करायचा असेल तर काय केलं पाहिजे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपली जी वृत्ती आहे ती मोकळी पाहिजे. आता वृत्ती मोकळी म्हणजे तुम्ही म्हणाल वृत्ती मोकळी ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं. मला वाटतं आज या ठिकाणी जे जे काही साधक मंडळी असतील तर माझी एक अशी इच्छा आहे की प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल असं मला वाटतं, आणि ते असावा. आता मला सांगा, त्या तुळशीच्या माळेमध्ये जे मणी आहेत ना ते सगळे मोकळे आहेत का नाही? ते मणी सगळे मोकळे आहेत, परंतु ते काय झाले, एका धाग्यामध्ये बांधले गेलेले आहेत. आणि म्हणून ते आपल्या गळ्यामध्ये आले आहेत. खरं म्हणजे आपलं परम भाग्य आणि त्या मण्यांचंही परम भाग्य. कारण आपण जे काही 1 तासभर जे ऐकतो त्यावेळेस ते तुळशीची पवित्र माळ ही सुद्धा एक साक्षी आहे आपल्या गोष्टीला. तर त्या मनाप्रमाणे काय केलं पाहिजे की आपली जी वृत्ती आहे ना ती भगवंताच्या ठिकाणी बांधली गेली पाहिजे. वृत्ती मोकळी राहिली की काय करते, इकडे तिकडे धाव घेत्या. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मोकळी वृत्ती म्हणजे कोणाविषयी आकस न बाळगता, कोणाविषयी द्वेष भावना न बाळगता भगवंताच्या साठी ती मोकळी पाहिजे. मोकळी याचा अर्थ ती सैराचार करण्यासाठी नव्हे, तर ती नियमासाठी मोकळी असावा. आजच्या चिंतनामध्ये समर्थांनी मनाला जे जे काय उपदेश केलेत त्या प्रत्येकाने अंगीकारावं अशी मी या ठिकाणी वशिष्ठ गुरुकुलच्या वतीने एक इच्छा बाळगतो. आणि आजचं चिंतन या ठिकाणी थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ.